हॅलो नमस्कार। आज हनुमान जयंतीचा दिवस होता। आज सकाळी घरातली सगळी कामं आवरली होती आणि आज सकाळची सुरुवात आहे ना हनुमानजीचे गाणे लावूनच झाली होती। आणि आज सकाळी आम्हाला दर्शनाला जायचं होतं पण काही कारणामुळे जाणं नाही झालं, त्याच्यामुळे संध्याकाळी निघालो होतो। त्यातल्या त्यात आज गुरुवार आणि मग त्या केंद्रामध्ये सुद्धा गेलो होतो दर्शनासाठी। तिथं खूप छान सजावट केलेली होती, प्रदक्षिणा मारल्या, त्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही हनुमान मंदिरामध्ये गेलो होतो। तिथं खूप छान देखावा केलेला होता, दक्षिणमुखी हनुमान मंदिर, त्यातल्या त्यात इतक्या जवळून आम्हाला दर्शन करायला मिळालं, हे आमचं सौभाग्य। तिथला देखावा खूप छान केलेला होता आणि खूप गर्दीसुद्धा होती दर्शनामध्ये, पण इतकं छान दर्शन झालं। पावसामुळे निवांत तिथं दर्शन झालं होतं, प्रदक्षिणा मारल्या। असं म्हणतात हनुमान जयंतीच्या दिवशी ना हनुमानजीचा पाठ करायला पाहिजे किंवा बजरंग बाण, हनुमान चालीसा म्हणायला पाहिजे। तसं दर्शन घेऊन आल्याच्या नंतर मी सगळ्या लहान मुलांना जमा करून हनुमान चालीसाचा पाठ केला आज। तसंही मंदिरात जाऊन आल्याच्या नंतर इतकं छान आणि मन प्रसन्न करणारं वातावरण तिथलं होतं आणि मनसुद्धा खूप फ्रेश झालं घरी आल्याच्या नंतर। त्यानंतर दर्शन घेतलं, तिथं प्रसादसुद्धा मिळाला आम्हाला। प्रसादामध्ये छान बुंदी आणि नारळ भेटलं होतं। असे आमची हनुमान जयंती आम्ही साजरी केली। तुम्ही सुद्धा हनुमान चालीसाचा पाठ केला का? आणि जमलंच तर ना रामरक्षा स्तोत्राचा सुद्धा पाठ करा। मी तर केलाच, पण तुम्ही सुद्धा करा। चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। आणि सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय।